केंद्र सरकारकडून पुन्हा एक नवी योजना, नाव विमा सखी योजना. यात दर महिन्याला मिळणार 7,000 रुपये. अशातच महाराष्ट्र सरकारकडून विधानसभेच्या आधी महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे, ज्यात महिलांना सध्या तरी प्रतिमाह 1,500 रुपये दिले जातात. त्याचा आत्ताच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारला फायदा देखील झाला. आणि अशीच एक महिला सशक्तीकरणासाठी नवीन योजना म्हणजे विमा सखी योजना. यात प्रतिमाह लाडक्या बहिणींना 7,000 रुपये मिळणार आहेत. पण नक्की ही योजना कोणत्या महिलांसाठी, कधीपासून सुरू होणार आहे ही योजना, अर्ज कसं भरायचं आणि या योजनेचा उद्देश काय, याचाच विषय काय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी साक्षी पांचाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम. आजच्या व्हिडिओमध्ये केंद्र सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या विमा सखी योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरती ही पोस्ट टाकली, ज्यात विमा सखी योजनेबद्दल त्यांनी माहिती दिली आहे. विमा सखी योजना ही केंद्र सरकारची एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश आहे की महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवणे आणि त्यांना विमा क्षेत्रात करिअर करण्याची संधी प्रदान करणे. या योजनेत सहभागी होणाऱ्या महिलांना विमा क्षेत्रातील प्रशिक्षण दिले जाईल. या प्रशिक्षणानंतर त्या महिला LIC एजंट म्हणून काम करू शकतात. LIC ही भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात विश्वासार्ह कंपनी म्हणून ओळखली जाते. ही कंपनी भारत सरकारच्या मालकीची आहे आणि देशातील लाखो लोकांशी निगडीत देखील आहे. आणि याच विमा कंपनीकडून ही योजना राबवण्यात येणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात की विमा सखी योजनेचे फायदे अधिक विस्तारपणे काय आहेत ते समजून घेऊ. या योजनेच्या माध्यमातून महिलांना 3 वर्ष प्रशिक्षण दिलं जाईल. आता प्रशिक्षण म्हणजे काय, तर एखादा विमा कसा विकायचा याबद्दल महिलांना शिकवलं जाईल. या काळात महिलांना स्टायपंड देखील मिळेल. आता प्रश्न पडेल की स्टायपंड म्हणजे काय, तर स्टायपंड म्हणजे आर्थिक सहाय्य. या योजनेत सहभागी होणाऱ्या महिलांना प्रशिक्षणाच्या काळात दरमहा एक निश्चित रक्कम म्हणजे स्टायपंड दिलं जाईल. यामुळे महिलांना प्रशिक्षण काळात आर्थिक चिंता न करता पूर्णपणे प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित करता येईल. आता प्रश्न येतो की स्टायपंड किती मिळणार, तर स्टायपंड या योजनेअंतर्गत महिलांना प्रशिक्षणाच्या पहिल्या वर्षी प्रत्येक महिलाला स्टायपंड म्हणून 7,000 रुपये मिळतील, तर दुसऱ्या वर्षी प्रत्येक महिलाला ही रक्कम दर महिना 6,000 रुपये केली जाईल आणि तिसऱ्या वर्षी स्टायपंडची ही रक्कम 5,000 रुपये केली जाईल. 3 वर्षाचा कालावधी संपल्यानंतर महिला LIC एजंट म्हणून काम करू शकतात. पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलेल्या विमा सखींना LIC मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर या पदावर काम करण्याची संधी दिली जाईल. महिलांनी आपलं टार्गेट पूर्ण केल्यानंतर त्यांना कमिशन देखील दिलं जाईल. म्हणजे विमा पॉलिसी विकल्यावर महिलांना एक निश्चित टक्केवारी म्हणून कमिशन मिळेल. हे कमिशन त्यांच्या विक्रीच्या प्रमाणानुसार वाढत जाईल. यामुळे महिलांना नियमित उत्पन्न मिळेल आणि त्यांची आर्थिक स्थिरता देखील वाढेल. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 35,000 महिलांना विमा एजंट म्हणून रोजगाराची संधी दिली जाईल. त्यानंतरच्याच म्हणजेच दुसऱ्या टप्प्यात आणखी 50,000 महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे की आगामी 3 वर्षात 2 लाख महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवणे. म्हणजेच या योजनेच्या माध्यमातून 2 लाख महिलांना स्वतःचे पैसे कमवण्याची आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्याची संधी मिळणार आहे, म्हणजेच रोजगार निर्मिती. मात्र योजनेतील महिलांसाठी काही अटी देखील आहेत. म्हणजे या योजनेत सहभागी होण्यासाठी कोणत्या महिला पात्र ठरतील ते जाणून घेऊयात. पहिलं म्हणजे शिक्षण. महिलांनी किमान 10वी पास असणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे त्यांचं वय. महिलेचं वय हे 18 वर्ष पूर्ण झालेलं असलं पाहिजे. सोबतच त्यांचं वय हे 50 वर्षाखाली असलं पाहिजे. विमा सखी योजनेचा लाभ घेण्यासाठी काही आवश्यक कागदपत्र देखील सादर करणे गरजेचं आहे. ही कागदपत्र तुमची ओळख आणि पात्रता सिद्ध करते. त्यातील काही कागदपत्र म्हणजे आधार कार्ड, निवास प्रमाणपत्र, बँक खातं विवरण म्हणजेच बँक डिटेल्स लागतील काही, पासपोर्ट साईज फोटो आणि शैक्षणिक प्रमाणपत्र. पुढचा प्रश्न म्हणजे कसा मिळेल या योजनेचा लाभ, तर तो लाभ नजीकच्या एका LIC शाखेत संपर्क साधून मिळेल किंवा ऑनलाईन अर्ज देखील तुम्हाला भरता येईल. खरं तर महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवणे, त्यांच्या शिक्षणाचा स्तर उंचावणे, त्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था करणे, या सगळ्याच दृष्टिकोनातून ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. अशा विविध योजनांच्या माध्यमातून महिलांना समाजात समान हक्क आणि प्रतिष्ठा मिळण्यासाठी प्रोत्साहन मिळते. आजचा विषय इतकाच. भेटू पुढील भागात एका नवीन विषयासह. पाहत रहा न्यूज अनकट.